विरोध झाला तरी सुरजागड लोह खनिज प्रकल्प सुरू करणारच, माओवाद्यांच्या विरोधानंतरही मुख्यमंत्र्यांचा प्रकल्प रेटण्याचा आदेश। नोटबंदीच्या 50व्या दिवशीही ग्रामीण भागात परिस्थिती जैसे थेच, शेतकरी हतबल तर बचत गट बंद पडण्याच्या मार्गावर। नोटबंदीचा असाही परिणाम, भावच नसल्याने वर्ध्यात शेतकऱ्यांनी टोमॅटो वाटले फुकट। नोटबंदी विरोधात राष्ट्रवादी आक्रमक, 9 जानेवारीला राष्ट्रवादीचं राज्यभरात आंदोलन, शरद पवारांनी केली घोषणा। मेल्यावर स्मशानातही खुर्चीसह जावं असं राजकारण्यांना वाटतं, अण्णा हजारेंची राजकीय घराणेशाहीवर टीका। लग्नाआधी वऱ्हाडी मंडळी आणि नवरा नवरीचं रक्तदान, लग्न ही नोंदणी पद्धतीनं। लग्नाच्या दिवशीच गुंजन आणि अश्विनी या सामाजिक कार्यकर्त्यांनी 5 मुलींना घेतलं दत्तक। आणि दंगल सिनेमामुळे कुस्तीला मिळाली नवी प्रतिष्ठा, औरंगाबादच्या आखाड्यात पैलवानांशी IBN लोकमतच्या गप्पा। नमस्कार, मी केतकी जोशी आणि गावाकडच्या बातम्यांमध्ये अर्थातच पहिली बातमी नोटबंदीबद्दलचीच आहे, कारण नोटबंदीला आज 50 दिवस पूर्ण झालेत, पण ग्रामीण भागातली परिस्थिती मात्र जैसे थेच आहे। राज्यातल्या आम्ही कानाकोपऱ्यातनं हा आढावा घेतोय आणि जर आपण बघितलं तर सांगली असेल किंवा मावळ असेल, त्याचप्रमाणे वर्धा असेल, या सगळीकडे बचत गट जे आहेत त्याच्यावर संक्रांत आली। शेतकरी हतबल झालेत, अक्षरशः हतबल होऊन या शेतकऱ्यांनी टोमॅटो फुकट वर्ध्यामध्ये वाटले, तर सांगली मध्ये सुद्धा बचत गट जे आहेत ते बंद होण्याच्या मार्गावर आहेत। मावळ मधल्या बचत गटांवर सुद्धा संक्रांत आली, कारण घर खर्चातनं पैसे वाचत नाहीयेत, तर बचत गटांमध्ये कुठे टाकायचे असा प्रश्न त्यांना पडलाय। आणि या नोटबंदीचे परिणाम जे बचत गट आहेत ते सुरू असलेल्या बचत गटांना सुद्धा भोगावे लागतात। मध्यवर्ती बँकेमध्ये 1000 आणि 500च्या नोटा स्वीकारल्या जात नाहीत, त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच नोटबंदी झाली आणि बचत गटांची चांगलीच कोंडी झाली। आज 50 दिवस पूर्ण झालेत, पण नेमकी काय परिस्थिती आहे बचत गट चालवणाऱ्या महिलांची आपण बघूयात। नोटबंदीच्या निर्णयाला आज 50 दिवस पूर्ण झालेले आहेत। महिला बचत गटांची काय परिस्थिती आहे आपण जाणून घेऊया। मावळ तालुक्यातील एक महिला बचत गट आहे, त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घ्या। ताई, काय सांगाल की नोटबंदीच्या निर्णयानंतर तुमच्या बचत गटाला काय प्रॉब्लेम जाणवतात, काय सांगाल? नोटबंदीमुळे आम्हाला घर खर्चालाच पैसे पुरत नाहीयेत, तर आम्ही बचत गटामध्ये पैसे कुठून भरणार? दिवसा 2000 रुपये बँकेत गेलं तर दिवसभर लाईनीत थांबून पैसे पण भेटत नाहीत, त्याच्यामुळे घर खर्चालाच पैसे पुरत नाही। रोजचे किरकोळ खर्च जो आहे घरातला त्याच्यातनं पैसे वाचतच नाहीयेत, तर आम्ही बचत गटात पैसे भरणार कुठून? माझ्या मुलाला शाळेचे पैसे भरायला पैसे नाही, मी काय करणार? आणि पैसे काढायला गेले बँकेमध्ये तर तासनतास उभं राहावं लागतं, तिथे दिवस त्याच्यामध्येच जातो। 10-15 हजार रुपये पैसे भरावे लागतात, काय कुठून काय करणार आहे आम्ही? काय सांगाल? हां, मी बीपीचा पेशंट आहे आणि माझ्या मिस्टरांना पण डेंग्यू झाला होता आणि मला औषध पाण्याची पैशाची अगदी गरज होती, पण मोदी सरकारमुळे आम्हाला काहीच जमाना। बचत गटातून आम्ही पैसे काढत होतो, ते पण आम्हाला मिळत नाही। आम्ही काय करणार? आमचं बचत गट पण बंद पडायच्या मार्गावर आले। प्रथमतः माझे 8 बचत गट जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये होते, त्यातले 4 बचत गट बंद झालेले आहेत आणि जे 4 बचत गट आहेत ते बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, कारण की महिलांना पैसे बचत गटात म्हणायला लागलं तर ते म्हणतात की कुठून भरायचे? जुन्या नोटा तर मोदी सरकारने आमच्या सगळ्या बँकेत भरा म्हणून घेतल्या आणि आता नवीन नोट तर ते द्यायला तयार नाहीये। बँकेत लाईनीला राहिले तरी 1000 आणि 2000 शिवाय त्यांना पैसे भेटत नाही, घर खर्चच चालत नाही, तर बचत गटात कसे काय भरणार ते? आणि मोदी सरकारने तर सांगितलं होतं 50 दिवसानंतर आहे ना परिस्थिती एकदम बदलून जाणार आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका। 50 दिवस झाले तरी आमची परिस्थिती तीच आहे। आता आमच्या बचत गटातल्या महिला म्हणतात की मोदी सरकारने सांगितलं होतं की 50 दिवसानंतर मी जर सगळं काही व्यवस्थित केलं नाही तर तुम्ही मला हंटरनी मारा। आता मोदी सरकारला आम्ही कुठं जाऊन कुठं हंटरनी मारायचं की आमची परिस्थिती एवढी बिकट झालेली आहे। एकंदरीत जे महिला बचत गट आहे ते बंद पडण्याच्या मार्गावर आहे। चांगल्या दिवसाचे म्हणजे आजच्या दिवसाचे स्वप्न पाहणाऱ्या या महिला बचत गटावरती सध्या तरी बुरे दिन आले आहेत।
आपण बघतोय की बचत गटांवर तर संक्रांत आलेली आहे, पण शेतकऱ्यांचा त्रासही काही कमी नाहीये. शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीयेत आणि दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचं याबद्दल काय म्हणणं आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे जितेंद्र जाधव यांनी. मला सांगा, जे कॅशलेस व्यवहार आलेले आहेत कशा पद्धतीने आपण या रोषाला सामोरं जातो? कॅशलेस व्यवहार हा ग्रामीण भागात म्हणजे माहितीच नाही, त्याच्यामुळे कॅशलेस हा पूर्ण अडचणीचा विषय ठरतोय. त्यामुळे कॅशलेसपेक्षा लोकांना पीडीसी जिल्हा बँकेत त्यांना रोख पैसे देण्यात यावेत ही विनंती. त्यामुळे लोकांना चाऱ्याला, त्यांच्या प्रपंचाला, औषधाला पैसे मिळतील. कशा पद्धतीने आपण आता सध्या नियोजन करताय? जो काय दुधाचा पैसा येतो दर 15 ते लोक मग त्या गाईचा चारा आहे, पशुखाद्य किंवा औषधं जे खरेदी करतात. परंतु आता सध्या पैसा दूध पेमेंट होऊन सुद्धा लोकांना पैसा काढता येत नसल्यामुळं अनेक भीषण परिस्थिती आहे. लोकांवर गाई विकायची वेळ आली आहे. एक तर हा धंद्यामध्ये काही उरत नाही, त्यात पुन्हा अशी अडचणी आल्यामुळं आज गायींचे बाजार खाली आले तर लोकांना व्यवसाय करावा का बंद करावा अशी परिस्थिती झाली आहे. दररोज किती पैसे मिळतात तुम्हाला? दररोज 10 लिटर दूध असेल तर साधारण 20 ते 22 रुपये दर पडतो. परंतु त्या 220 रुपयामध्ये साधारण 160 रुपये 70 रुपये चारा खर्च होतो, चारा, पशुखाद्य. आणि त्यात पुन्हा जर असे 500 रुपये नोटा मिळत नाही तर 15 ते 45 दिवसात 3 पेमेंट जमा झालेत. परंतु त्यातले 2 पेमेंट तसेच बँकेत शिल्लक आहेत. गेले तर 5,000 देतात, 10,000 देतात, महिन्याला 50,000 देतात. एवढ्यामध्ये भागू शकत नाही. 8 ते 10 लाख रुपयाचं पेमेंट असते. शेतकऱ्यांच्या खाती नसल्यावर कार्ड असल्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. लोकांना कार्डने पैसे व्यवहार करा म्हणलं तर लोक खाती नाही, तिथून सुरुवात होते. आणि सगळं बघितलं तर जवळपास आतापर्यंत दूध संघाने 20 ते 25 कोटी रुपयाचं पेमेंट बँकेत जमा केले. त्यातून लोकांना 1 रुपया असं मिळायची पंचायत झाली. पीडीसी बँकेत खाते असल्यामुळं जिल्हा बँकेकडे अजिबात पैसा उपलब्ध नाही. पैसा उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी संस्थेकडे तक्रारी करतायत. संस्थेमार्फत तक्रारी नाही म्हटलं तर दूध संघात येऊन इथं आमच्यापर्यंत लोक येऊन आमच्या समोर बसायला लागलेत. इथं बसून लोक तक्रारी करतात. आमच्याकडे काही उत्तर नाही त्याबद्दल. कमीत कमी ते शेतकरी जर चारा घ्यायला गेला तर शेतकरी शेतकऱ्याकडून चारा घेतो. तिथं कसं कार्डने ट्रान्झॅक्शन करायचं? कुठल्या शेतकऱ्याकडे मशीन आहे, त्यांनी कसा व्यवहार करायचा? कार्ड जर नसेल आणि शेतकरी शेतकऱ्याकडून चारा विकत घेत असेल तर कार्डने कसा व्यवहार करायचा? इथून पुढं जर अशा पद्धतीने कॅशलेस व्यवहार करायचं झालं तर कशा पद्धतीने करायचा हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे येऊन पडलेला आहे. आता याबाबत आज 50 दिवस पूर्ण होत आहेत. शेतकऱ्यांबाबत कशा पद्धतीने हा सरकार निर्णय घेणार हा खरा प्रश्न आहे. तर या नोटबंदीनंतर 50 दिवस लोटलेत आणि शेतकरी आणि शेतमजुरांची परिस्थिती मात्र काहीही सुधारलेली दिसत नाहीये. भाव मिळत नसल्यानं शेतकरी हतबल झाले. तर वर्ध्यामध्ये तर शेतकऱ्यांनी टोमॅटो बाजारात मोफत वाटलेत. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी टोमॅटो ग्राहकांना फुकट वाटून टाकलेत, कारण केंद्र सरकारच्या नोटबंदीचा भाजी बाजारावर परिणाम वाढतोय. नोटबंदीमुळे भाजीपाल्याच्या भावात घसरण होतीये. शेतमाल अक्षरशः मातीमोल किमतीत विकला जातोय. त्यामुळेपेक्षा या शेतकऱ्यांनी टोमॅटो फुकट वाटून नोटबंदीचा निषेध केला आणि घोषणाबाजी करत त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलंय. आणि सरकारने व्यवस्थित रेट दिले नाही, त्याच्यामुळे मी फुकट वाटण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि माझ्याकडे शेती 9 एकर असून शेतामध्ये 4 एकर टमाटर आहे. आणि दलाल लोक 1 रुपया किलो घेऊन राहिले मार्केटला, त्याच्यामुळे मी तो फुकट वाटण्याचा निर्णय घेतलेला. मालाचा मोबदला मिळत नाही आणि माल आणल्याच्या बाबतीत त्याचा दाम दुप्पट होत नाही आणि सगळे कास्तकार बेहाल झाले. पैशाची आवक नाही, जावक नाही. मार्केट मंदीमध्ये चाललं आहे. पैसा येणं जाणं बंद झालं, त्याने कास्तकार बेहाल झाले. त्यांना आज मार्केटमध्ये टमाटर फुकट विदर्भात टमाटर वाटप, खानदेशात कांदा वाटप. आज परिस्थिती अशी की अनेक लोक घरांना टमाटर टाकत आहेत, त्याचप्रमाणे रस्त्यावर टमाटर फेकत आहे, कांदे सुद्धा रस्त्यावर फेकत आहे. त्याच्यामुळे आज मोदी सरकारने जे आज शेतकऱ्याची अवस्था केली आहे, मला असं वाटतं कुठं नेऊन ठेवलं महाराष्ट्र माझा. आणि यानंतर जरा एक वेगळी पण महत्त्वाची बातमी. सुरजागड प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत होणारच असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. प्रकल्पासाठी आवश्यक ती सुरक्षा पुरवू, जनतेला विश्वासात घेऊन प्रकल्प पूर्ण करू असंही मुख्यमंत्री म्हणालेत. या प्रकल्पासंदर्भात बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या प्रकल्पाच्या विरोधात गेल्या आठवड्यात माओवाद्यांनी 12 कोटींची वाहनं जाळली होती.
यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर इतर घडामोडी पाहूयात. अण्णा हजारेंनी देशातल्या घराणेशाहीवर टीका केली आहे. काही राजकारण्यांना स्मशानात जाताना सुद्धा खुर्चीतच बसून जावं असं वाटतं. त्यामुळे आज देशाची अवस्था वाईट झाल्याचं मत अण्णांनी व्यक्त केलंय. मुसलमान भाई कोणी मेलं की त्याला त्या डोळ्यात बंद करून घेऊन जातात. ख्रिश्चन भाई कोणी मेलं की त्याला पेटीत बंद करून घेऊन जातात. देशभर मी पाहतो काही काही राजकारण्यांना असं वाटतं की स्मशानात जाताना सुद्धा खुर्चीतच बसून गेलं पाहिजे. म्हणून या देशाची अवस्था आहे. आणि गावागावांमध्ये आणखी काय घडते ते आपल्याला पाहायचंय, पण एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषामध्ये दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेला सुरुवात झाली आहे. खंडोबाची भारतातली ही सगळ्यात मोठी यात्रा आहे. आजपासून 5 दिवस ही यात्रा चालणार आहे. देवस्वारीनं या यात्रेला सुरुवात झाली. माळेगाव इथं खंडोबाचं पुरातन मंदिर आहे. इथे खंडोबा, म्हाळसा आणि यांच्या मूर्ती मंदिरात आहेत. महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यातून सुद्धा भाविक इथे येतात. यात्रेच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविक इथे दर्शनासाठी आले होते. बेल भंडाऱ्याची उधळण यावेळेला करण्यात आली. यात्रेनिमित्त हजारो व्यापारी सुद्धा इथे डेरे दाखल झालेत. पंजाब, राजस्थान, गुजरात मधून व्यापारी या यात्रेत येतात. घोड्यांचा सुद्धा इथे मोठा बाजार भरतो. त्याशिवाय सगळ्याच प्रकारच्या विविध वस्तू विक्रीसाठी इथे असतात. सध्या चर्चेत आहे तो आमिर खानचा दंगल हा सिनेमा. आमिर खानच्या दंगल सिनेमामुळे भारतीय पारंपरिक खेळ कुस्ती आता प्रकाशात आलाय. महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाही असा संदेश या सिनेमातून देण्यात आलाय आणि प्रेक्षकांनी सुद्धा हा सिनेमा डोक्यावर घेतलाय. अनेकांना या सिनेमामुळे प्रेरणा मिळाली आहे. खास करून नवोदित कुस्तीपटू मुली किंवा मुलं यांना कठोर मेहनत घेऊन कुस्तीपटू होण्याचा मंत्र या माध्यमातून देण्यात आलाय. आणि नवोदित कुस्तीपटूंना या चित्रपटाबद्दल काय वाटतं याबद्दलच औरंगाबाद मधल्या तालमीतून सांगतोय सिद्धार्थ गोदाम. कुस्ती तसा आपला पारंपरिक खेळ आहे आणि कुस्तीमध्ये आपले भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांमध्ये चमकलेले आहेत. मात्र कुस्ती आता बरीच प्रसिद्धीत आलेली आहे. त्याचं एकमेव कारण असं आहे की आमिर खानचा दंगल सिनेमामुळे भारतीय सिनेसृष्टीमध्ये एक नवा संदेश आणि एक नवा पायंडा पाडला गेलेला आहे. आणि मी औरंगाबाद येथील तालमीमध्ये आहे. बेगमपुराच्या हनुमान तालीम आहे. ही जवळपास 1930 ची तालीम आहे आणि या तालिमीमध्ये मुलं तर कायम असतात. मात्र आता दंगल पिक्चर नंतर आपण बघू शकतो मुलींच्याही या ठिकाणी संख्या वाढायला लागलेली. मुली कुस्तीगीर होण्याच्या मार्गावर आहेत. एक खूप चांगला संदेश या सिनेमामधून आलेला आहे. आणि या सिनेमाबद्दल या मुलांना काय वाटतं, नवीन होऊ घातलेल्या पैलवानांना काय वाटतं ते आपण जाणून घेऊया. कसा वाटला दंगल? मस्त वाटलं, चांगलं आहे. कुस्तीसाठी चांगलं आहे. बरं, काय पिक्चर बघून तुला काय वाटतं? पिक्चर बघून लय प्रोत्साहन भेटलेलं आहे. म्हणजे कुस्तीमध्ये कशी मेहनत करावी, काय करावी, सगळं एकदम चांगलं दाखवलेलं आहे. कशी काय डाएट घ्यायचं, कसं काय, कुठं जाऊन काय करायचं. कठोर मेहनत घ्यावी लागते. पण तिच्या वडिलांनी तिच्याकडून तितकी मेहनत करून घेतलेली आहे आणि शासनाने तिला काय मदत केलेली नाही आहे. त्याच्या वडिलांना माझं इतकंच म्हणणं आहे की तालीमसाठी कोणती पण असतो त्यांना मॅट दिलेली पाहिजे. त्यामुळं आपला देश पुढे जाईल. एकंदरीतच आपण बघू शकतो मुलं बोललेली आहेत, त्यांचे कोच इथे, आपण त्यांच्याकडे जाऊया. शेवटी नवीन मुली आलेल्या आहेत या ठिकाणी. पैलवान होण्यासाठी तुम्ही मेहनत घेताय. दंगल पिक्चर हा 2 मुलींच्या जीवनावर आयुष्यात आहे आधारित आहे ज्या पैलवान होतात. काय तुम्हाला काय एनर्जी वाटतं? एकीकडून हे चांगलं झालंय की मुलींना कुस्ती खेळायला एनर्जी भेटते आणि ते पिक्चर बघून आम्हाला प्रोत्साहन भेटतंय की आमचे वडील ते पण आम्हाला सांगतायत की खेळा, तुम्ही पण काहीतरी करा. तू काय म्हणशील? आता जसं पिक्चर रिलीज झालाय पण असं त्या पिक्चर बघून असं वाटतं की आपण पण कुस्ती खेळलं पाहिजे. आणि त्याच प्रकारे काका पण खूप प्रॅक्टिस करून घेतात. कधी कधी कोणी म्हणजे मुलींना सहकार्य करत नाही किंवा कमी लेखतात मुली. कमी लेखतात. आणि जेव्हा दंगल पिक्चर निघाला ना तर आम्हाला जास्त प्रोत्साहन भेटला. पिक्चर बदल घडू शकतो आणि तोही क्रीडा क्षेत्रामध्ये. माझ्यासोबत या सगळ्यांचे कोच आहेत. दंगल सारखी पिक्चर किंवा सुलतान पिक्चर
मराठीमध्ये तालीम पिक्चर हे जे कुस्तीवरचे जे चित्रपट प्रदर्शित झाले, तर एका परीनं कुस्तीला एक नवीन ऊर्जा मिळालेली आहे. मराठवाड्यातील मुलं आणि अलीकडच्या काळात मुली इतर महाराष्ट्राच्या इतर भागापेक्षा, पश्चिम महाराष्ट्रापेक्षा कुठेच कमी नाहीत. दंगल सिनेमाने एक चांगलं असं दर्शवलेलं आहे की मुला मुलींमध्ये भेद नसला पाहिजे आणि पालकांनी तर मुळीच तो करू नये. कारण मुलगा आणि मुलगी ह्याच्यात भेद पाळणं म्हणजे त्यांच्या कार्यक्षमतेवर शंका घेण्यासारखं आहे. त्यामुळे पालक या नात्यानं मी तर असं म्हणेन का माझा मुलगा असो का मुलगी असो, तिने तिच्या शरीराला ज्या काही नीतिनियमाच्या व्यायामाच्या गरजा आहेत त्या केल्याच पाहिजे. आणि याबरोबरच आज गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण इथेच थांबतोय, पण जाण्यापूर्वी बघूयात आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. विरोध झाला तरी सुरजागड लोह खनिज प्रकल्प सुरू करणारच, माओवाद्यांच्या विरोधानंतरही मुख्यमंत्र्यांचा प्रकल्प रेटण्याचा आदेश. नोटबंदीच्या 50व्या दिवशीही ग्रामीण भागात परिस्थिती जैसे तेच, शेतकरी हतबल तर बचत गट बंद पडण्याच्या मार्गावर. आणि नोटबंदीचा असाही परिणाम, भावच नसल्यानं वर्ध्यात शेतकऱ्यांनी टोमॅटो वाटले फुकट.